नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, कार्यक्रमाची सुरुवात करूया विंदा करंदीकर यांच्या एका काव्याने। काव्याची ओळ आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। यामध्ये दान कर्म किती पुण्याचं आहे आणि जो लाभार्थी आहे त्यांनी सुद्धा दान कर्म करावे याबद्दल प्रोत्साहन दिलेले आहे। दानशूर कर्ण असो किंवा राजा हरिश्चंद्र असो, पुरातन काळापासून भारतामध्ये दान कर्म ही याची जणू एक प्रथाच तयार झालेली आहे। आताच्या सध्याच्या काळामध्ये सुद्धा सामान्य जनतेला पॉसिबल आहे दान कर्म करून एखाद्याचा जीव वाचवणं, आणि हे कसं शक्य आहे तर रक्तदानासारख्या एका दानाने। तर बरोबर ओळखलंच प्रेक्षको, आज 14 जून म्हणजे जागतिक रक्तदाता दिन। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय ते। विषय आहे जागतिक रक्तदाता दिन। विषय आहे जागतिक रक्तदाता दिन, आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर प्रीती पाटील सिरसाट मॅडम। नमस्कार मॅडम, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। डॉक्टरांची ओळख सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे डॉक्टरांचं। तरीही नव्या असलेल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा डॉक्टरांची ओळख करून देतो। डॉक्टर प्रीती पाटील सिरसाट मॅडम या केईएम हॉस्पिटल मुंबई येथे रक्त संक्रमणशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। मॅडमने सोलापूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजहून आपले MBBS पूर्ण केले। त्यानंतर सेट GS मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल मुंबईहून ट्रान्सफ्यूजन मेडिसिन या विषयात MD ही पदवी संपादन केली। मॅडम स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य अविरत करत आहेत। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। मॅडम, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। धन्यवाद। आजचा आपला विषय आहे जागतिक रक्तदाता दिन। त्याविषयी आपण जास्त माहिती करूनच घेऊया, पण तत्पूर्वी वैद्यकीय दृष्ट्या रक्त म्हणजे काय याबद्दल मॅडमकडून जाणून घेऊया। काय म्हणाल मॅडम? नक्कीच। रक्त हे अतिशय जीवनावश्यक द्रव्य आहे आणि रक्ताचे घटक असतात, म्हणजे त्यात लाल पेशी असतात, पांढऱ्या पेशी असतात, प्लेटलेट्स असतात, प्लाझ्मा असतात। या सर्वांपासून रक्त बनलेलं असतं आणि प्रत्येक पेशींचं एक महत्त्व असतं, एक कार्य असतं। जसं लाल पेशी असतात ते हिमोग्लोबिन असतं त्यामध्ये, आणि ते ऑक्सिजन कॅरी करतं, शरीरात वेगवेगळ्या टिश्यूजला ऑक्सिजन सप्लाय करतं। पांढऱ्या पेशी असतात ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि संसर्गाशी लढा देण्यात मदत करतं। प्लेटलेट्स असतात जेव्हा आपल्याला जखम होते, दुखापत होते, तिथे प्लेटलेट्सचा रोल असतो, ते क्लॉटिंग करण्यामध्ये मदत करतात। आणि प्लाझ्मा हे एक द्रव पदार्थ आहे, याच्यामध्ये हे सर्व पेशी तरंगत असतात। त्यामध्ये हॉर्मोन्स असतात, बरेचसे अँटीकोॲग्युलंट्स, क्लॉटिंग फॅक्टर्स असतात, जे आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण असतात। असे रक्ताचे कार्य खूप महत्त्वाचे आहे। फारच छान माहिती दिली मॅडम आपण रक्ताबद्दल आणि त्याच्या घटक द्रव्याबद्दल पण माहिती दिली। तर हे जागतिक रक्तदाता दिन ही काय संकल्पना आहे याबद्दल जरा आम्हाला सांगा। जागतिक रक्तदाता दिन ॲक्च्युली आपण हा साजरा यासाठी करतो कारण की आपले जे डोनर्स असतात, जे रक्तदाते असतात, ते अतिशय निस्वार्थ भावाने, कोणतीही अपेक्षा न करता, कोणताही मोबदला न घेता निस्वार्थ भावाने रक्तदान करत असतात आणि गरजू लोकांना त्याची मदत होते। तर त्यांचा गौरव करण्यासाठी, त्याचा सन्मान करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो। तर या दिवसाचं हे महत्त्व आहे, कारण की रक्त हे कोणत्या फॅक्टरीत नाही बनू शकत, हे तर आपण सगळेच, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट। परंतु रक्तदान केल्याच्या नंतर जे मिळणारं समाधान असतं, हे रक्तदान केल्याच्या नंतरच कळतं। आणि सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सामाजिक म्हणजे जनजागृती वाढवण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो। फारच उत्तम अशी माहिती दिली तुम्ही। जागतिक रक्तदाता दिन का साजरा करता येतो याबद्दल तुम्ही सांगितलं। रक्तदानाचा काही इतिहास आहे का मॅडम? हो, रक्तदानाचा एक इतिहास आहे, थोडासा गमतशीर पण आहे तो। आणि म्हणजे रक्तदानाची ही जी संकल्पना आहे ती
त्याची सुरुवात झाली होती प्राण्यांपासून. म्हणजे जगातलं पहिलं जे रक्तसंक्रमण झालं होतं ते प्राण्यांमध्ये झालं होतं. आणि त्याची सुरुवात म्हणजे डॉक्टर जेम्स लोअर जे होते, रिचर्ड लोअर जे होते त्यांनी केलं होतं. ते कुत्र्यांमध्ये पहिल्यांदा झालं होतं, प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये. मग त्याच्यानंतर असं झालं की मेंढीचं रक्त माणसाला देण्यात आलं, ते डॉक्टर डेनिस यांनी केलं होतं. मग त्याच्यानंतर डॉक्टर ब्लंडेल जे होते त्यांनी ही संकल्पना होती त्यांची की माणसांचं रक्त माणसांमध्ये द्यायचं. आणि त्याची सुरुवात अशी झाली होती की काही स्त्रिया होत्या, त्यांच्यामध्ये प्रसूतीच्या नंतर भरपूर रक्तस्राव झाला होता, तर त्यांना त्यांच्याच पतीचे रक्त देण्यात आले होते. तर काहींना यश मिळाले, काहींना नाही मिळाले, कारण की तेव्हा रक्तगटांचा म्हणजे शोध लागलेला नव्हता असं. मग त्याच्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर एक मोठी क्रांती घडली आणि डॉक्टर कार्ल लँडस्टीनर यांनी रक्तगटांचा शोध लावला. जे मुख्य रक्तगट आहेत आपले ABO यांचा शोध त्यांनी लावला, ज्याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालं 1990 साली. तर तिथून मग ही सगळी सुरुवात झालेली आहे. मग त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, म्हणजे रक्तदान शिबिर भरू लागले. पहिले तर जी सगळ्यात जगातली जी सगळ्यात पहिली ब्लड बँक आहे ती शिकागोमध्ये त्याची स्थापना झाली होती. अर्थातच RH रक्तगटाचाही म्हणजे शोध लागला. नंतर मग आपण रक्त साठवून कसं ठेवायचं तर त्याचा शोध लागला, अँटीकोआग्युलंट्सचा शोध लागला. मग त्याच्यातही एव्होल्युशन झालं, बरीचशी प्रगती झाली. आपली भारतातली जी पहिली ब्लड बँक आहे ती कोलकातामध्ये स्थापना झाली होती. मग त्याच्यानंतर अनेक अशा रक्तपेढ्यांचा, म्हणजे तेव्हा आपण रक्तपेढी म्हणत होतो, आता आपण रक्तकेंद्र म्हणतो, त्यांची स्थापना झाली. काही शासकीय होते, काही खाजगी होते. आणि मग अजून एक मोठी गोष्ट घडली, बॉम्बे ब्लड ग्रुपचा शोध लागला आणि तो बॉम्बेमध्येच लागलेला आहे, म्हणून त्याचं नाव बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. आणि मग त्याच्यानंतर परंतु एक अडचण आली की रक्तांपासून जे संसर्ग होतात, म्हणजे जे इन्फेक्शन्स होतात, तर HIV ट्रान्समिशन आणि एड्सचं जे प्रमाण होतं ते वाढत चाललं होतं. मग तेव्हा 1996 साली सुप्रीम कोर्टाने, भारत सरकारने एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि पेड डोनेशन्सवरती बॅन आणला, म्हणजे पैसे घेऊन रक्तदान करण्यावरती बंदी आणली. मग त्याच्यानंतर अशी सुरुवात झाली की आपण जे व्हॉलंटरी ब्लड डोनेशन आहे त्याला प्रमोट करायला लागलो, म्हणजे स्वेच्छेने रक्तदान करण्याला आपण प्रोत्साहन द्यायची सुरुवात झाली. आणि मग असं हळूहळू चालत आज आपण इथे आलेलो आहोत. फारच गंमतशीर असा इतिहास आहे आणि आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही सांगितला, फारच छान प्रवास आहे. मॅडम, पण एक प्रश्न येतो की आजचाच दिवस का, 14 जूनच का असा आपण साजरा करायला इतर दिवस पण आहेत, पण आजच का? मी जसं सांगितलं की एक मोठी क्रांती घडली, रक्तगटांचा शोध लागला, ABO रक्तगटांचा शोध तो लावला होता डॉक्टर कार्ल लँडस्टीनर यांनी. आणि त्यांचा जन्मदिवस जो आहे तो 14 जून साली, म्हणजे 14 जून या दिवशी आहे. तर मग त्यांच्या स्मरणात आपण 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस साजरी करतो असं. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांच्यातर्फे आपण हे जागतिक रक्तदाता दिवस साजरी करत असतो. अप्रतिम माहिती दिली मॅडम. मग आता रक्तदान आपण याबद्दल बोलतो आहोत, तर रक्तदानाची नेमकी प्रक्रिया काय आहे आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्या बाबतीत काय अजून केलं जातं त्याबद्दल जरा सांगा. हां, नक्कीच. रक्तदानाची प्रक्रिया फार अशी काही कठीण नाही आहे, सोपी आहे. आणि सर्वात पहिले तर रक्तदान कुठे करू शकतो आपण, तर रक्तकेंद्रांमध्ये करू शकतो, रक्तदान शिबिरांमध्ये करू शकतो. आणि तिथे गेल्यावर सर्वात आधी जे इच्छुक रक्तदाते असतात त्यांचं स्वागत होतं, त्यांचं रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी होते. मग त्यांना एक फॉर्म दिला जातो, त्या फॉर्ममध्ये त्यांनी त्यांची मूलभूत माहिती भरायची असते, जसं नाव, पत्ता, संपर्क, पूर्वी कधी त्यांनी रक्तदान केलं आहे का, ही सगळी माहिती त्यांनी भरायची असते. आणि त्याच फॉर्ममध्ये एक प्रश्नावली असते. तर त्या प्रश्नावलीचे उत्तरं देणं हे आणि प्रामाणिकपणे खरे उत्तरं देणं हे अपेक्षित असतं. मग त्याच्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी होते, जे आमचे डॉक्टर्स असतात रक्तकेंद्रामध्ये, ब्लड बँक्समध्ये, सेंटर्समध्ये, तर ते त्यांची तपासणी करतात. त्यात आपण त्यांचे वजन बघतो, नंतर त्यांचं BP बघतो, मुख्यतः त्यांचं हिमोग्लोबिन बघतो, जे 12.5च्या वर असायला हवं.
मग त्यांना ताप आहे का, तापमान आहे का, पल्स रेट आहे, ह्या अशा वायटल्स आपण बघत असतो. त्याच्यानंतर आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतो, म्हणजे जे प्रश्नावलीमध्ये जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांनाच आपण त्यांना विचारतो, पण इंटरव्ह्यू स्वरूपामध्ये. त्याचं कारण असं आहे कारण की त्याच्यामध्ये काही मेडिकल टर्म्स आहेत, जे डोनर्स आहेत, इच्छुक रक्तदाते आहेत, त्यांना काहीतरी अडचणी येऊ शकतात, काही गोष्टी नाही कळाल्या सपोज, तर मग त्यांचं शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांनी अचूक उत्तरे द्यावी यासाठी ते असतं. मग त्याच्यानंतर शेवटी एक असं संमतीपत्र असतं, ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या रक्तावर केल्या जाणारे जे तपास आहेत रक्तकेंद्रामध्ये त्यांची माहिती दिलेली असते. म्हणजे रक्तातून पसरणारे जे आजार असतात, जसे HIV झालं, हेपटायटिस B झालं, मलेरिया झालं, सिफिलिस झालं, हेपटायटिस C झालं, याच्याशी संबंधित आपण काही चाचण्या करतो, स्क्रीनिंग टेस्ट करतो रक्तदात्यांच्या याच्यावरती, रक्तावरती. तर मग त्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते की ह्या टेस्ट आम्ही करू, त्याच्यासाठी तुमची संमती आहे का, असं एक संमतीपत्र असतं आणि ज्याच्यावर त्यांची स्वाक्षरी लागते. तर अशा प्रकारे आपण त्यांना एक प्रकारचं काउन्सिलिंगही करतो की तुम्ही म्हणजे रक्त देणार आहात तर ह्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत, म्हणजे तुमचे रक्त किती सुरक्षित आहेत याचा त्यांनी विचार करावा. आणि त्यांना जेव्हाही असं वाटेल की नाही मला रक्तदान नाही करायचं आहे तर ते म्हणू शकतात की नाही, म्हणजे मला रक्तदान नाही करायचं, कारण की हे पर्सनल चॉईस असतो. ते जर कम्फर्टेबल असतील तर ते करू शकतात. ते कोणत्याही क्षणाला ते नाही म्हणू शकतात की नाही आम्ही कम्फर्टेबल नाही आहोत. बरोबर. त्याच्यानंतर ती जी अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ती जी एक प्रश्नावली मी जी सांगितली तुम्हाला, तर ती FDA काही निकष आहे, डोनर सिलेक्शन क्रायटेरियाज आहेत, त्याला अनुसरून ती प्रश्नावली असते. तर त्याच्यावरून त्या इंटरव्ह्यूवरून असं ठरते की हा जो दाता आहे, रक्तदाता आहे, तो डोनेशन करण्यास म्हणजे रक्तदान करण्यास पात्र आहे की नाही हे त्यावरून ठरतं. मग एकदा जर तो पात्र ठरला की मग त्याला पुढच्या कक्षात पाठवलं जातं रक्तदानासाठी. तिथे 5 ते 10 मिनिटाचा म्हणजे रक्तदान होतं, त्याच्यात 5 ते 10 मिनिटं लागतात. त्याच्यानंतर त्यांना आम्ही काही सूचना देतो, त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि मग आम्ही त्यांना 15 ते 20 मिनिटं बसायला सांगतो, ऑब्झर्व करतो आणि त्याच्यानंतर ते घरी जाऊ शकतात. म्हणजे ही एक रफ आयडिया आहे की रक्तदानाची जी प्रोसेस आहे ती नेमकी कशी असते असं. बरोबर. मॅडम, तुम्ही सांगितलं की तुम्ही पेशंटला म्हणजे जो डोनर असतो तो डोनरला तुम्ही डोनेशन झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं त्यांना थांबवून ठेवता. तर त्याच्यामध्ये काय ऑब्झर्वेशन असतं की काय काय त्याच्यामध्ये तुम्ही अनुभव केलेला आहे तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये? रुग्णानुभव काय आहे त्याचा? हां, ते असं आहे की अनेकदा डोनर्सला म्हणजे मुख्यतः एन्झायटी असते. जे पहिल्यांदा डोनेट करतात, यंग जे डोनर्स असतात, जे रक्तदाते असतात, त्यांच्यामध्ये डोनर एन्झायटी असते. तर त्याच्यामुळे त्यांना म्हणजे कधी थोडीशी भोवळ वगैरे येण्याची शक्यता असते. तर मग असं काही त्रास होत आहे का, किंवा मग त्यांनी आता जिकडनं त्यांचं रक्तदान केलेलं आहे ती आपण जी सुई वापरतो, सुई काढल्याच्या नंतर तिथे दाब द्यायचा असतो. तो जर पुरेसा दाब हव्या त्या तितक्या वेळासाठी नाही दिला तर तिकडनं रक्त येण्याचे कधी कधी चान्सेस असतात. तर मग त्यासाठी आपण त्यांना थोडंसं विश्रांती घ्यायला सांगतो. फारच अप्रतिम अशी माहिती दिली आहे मॅडम तुम्ही. विषय आवडीचा आहे, आपण या विषयी अजून चर्चा करणारच आहोत, पण वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण आज चर्चा करत आहोत जागतिक रक्तदाता दिन याविषयी, आणि मॅडमसोबत आपण चर्चा साधली होती आणि आपण रक्ताबद्दलची आणि रक्तदाताबद्दलची भरपूर माहिती घेतली आहे. तर मॅडम, असा एक प्रश्न निर्माण होतो की स्वैच्छिक रक्तदान जे करतात त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याचे काय फायदे आहेत का, त्याबद्दल जरा सांगा. फायदे असे आहेत की ते निस्वार्थ भावाने केलेली एक सेवा असते. आपण जीवनदानच देतो एखाद्याला. आणि दुसरं म्हणजे जे असे व्हॉलंटरी ब्लड डोनर्स असतात, जे स्वेच्छुक इच्छेने रक्तदान करणारे जे आपले रक्तदाते असतात, त्यांच्याकडून जी वैद्यकीय माहिती मिळते ती अगदी प्रामाणिक असते. तर त्याच्यामुळे जे रक्त असतं ते आपलं सुरक्षित असतं. हे म्हणजे मेन फायदे आहेत त्याचे. आणि महत्त्व म्हणजे असं आहे की अनेकदा एमर्जन्सीज असतात, ॲक्सिडेंट्स असतात, बरेच असे केसेस असतात. असे बरेचसे किस्से झालेले आहेत की तेव्हा रक्ताची गरज पडते, तेव्हा हे जे स्वेच्छुक रक्तदाते असतात ते आपल्याला उपयोगी ठरतात. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मंगल आपटे बोलत आहेत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा.
नमस्कार. मला असं विचारायचं की नमस्कार. रक्तदान करताना की चक्कर वगैरे येऊ शकते का? मग त्यांनी खाणं पिणं केलं पाहिजे का थोडंफार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रक्ताशी जमतो असं असतं काही कारण की जे हा ब्लड ग्रुप जमतोय, तर मग ते कसं ते कळतं त्या लोकांना की यांचं चालेल, किंवा बॅगेत त्या भरून ठेवतात रक्त, तर ते किती भरून ठेवतात साधारण अंदाज, असं विचारायचं तुम्हाला. धन्यवाद. हां, तर त्यांनी जो प्रश्न विचारला तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर आपण येणारच होतो की चक्कर वगैरे येऊ शकते का? तर त्याचं कारण असं आहे की रक्तदानापूर्वी काही गोष्टी असतात त्या रक्तदात्यांनी लक्षात घ्यायच्या असतात. त्या म्हणजे अशा की अन्न, पाणी आणि झोप ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही रक्तदानाच्या 4 तासाच्या आत रक्तदान करण्याच्या पूर्वी तुम्ही काहीतरी खाल्लेलं पाहिजे. म्हणजे अगदीच हेवी जेवण करू नका, ऑइली फूड अवॉइड करा. पण हलका म्हणजे अल्पोपहार तुम्ही घेऊ शकता, जसं नाश्ता करू शकता, पोहे वगैरे असं घेऊ शकता. पाणी हायड्रेशन मेंटेन करा, हायड्रेटेड राहा, भरपूर पाणी प्या. रक्तकेंद्रावर शिबिरांमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्ही पाणी प्या, ते कधीही चांगलंच असतं. आणि दुसरी गोष्ट झोप. म्हणजे झोप पूर्ण झालेली नाही आहे, तुम्ही खूप स्ट्रेस्ड आउट आहात आणि मग तुम्ही रक्तदान करायला येतात, तेव्हा हे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण ह्या गोष्टी जर तुम्ही काळजी घेतली तर रक्तदान केल्यावर काहीही प्रॉब्लेम येत नाही. हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. बरोबर. हां, दुसरा प्रश्न असा आहे की रक्त किती घेतलं जातं? तर आपण 350 मिलीलिटर ब्लड घेत असतो. तर साधारण मनुष्याच्या शरीरात 5 लिटर रक्त असतं. तर त्यातनं 350 ml जर ब्लड तुम्ही डोनेट केलं तर त्याच्याने फारसा असा काही फरक पडत नसतो आणि त्याचे काही दुष्परिणाम नसतात. मंगला ताईंचा जसं जे प्रश्न आहे तर त्यांच्या प्रश्नाला अनुसरूनच माझा पुढचा प्रश्न आहे की म्हणजे 2 वेळा आपण समजा रक्तदान करायचं असेल तर त्याच्यामध्ये किती गॅप असला पाहिजे? हां, 2 वेळा जर रक्तदान करायचं असेल तर पुरुषांमध्ये 3 महिन्यांचा गॅप पाहिजे आणि स्त्रियांमध्ये 4 महिन्यांचा गॅप पाहिजे. आणि समजा रक्तदान करायच्या आधी किंवा नंतर अशी कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे? हां, रक्तदान करण्याआधी आपण ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या तर तुम्हाला करायलाच पाहिजे. रक्तदान करत असतानाही आम्ही काही म्हणजे सूचना तुम्हाला देतो. जसं रक्तदान केल्याच्या नंतर सुई काढल्याच्या नंतर तिथे दाब द्या, लगेच उठू नका, 5 मिनटं काउचवर बसून राहा, त्याच्यानंतर 15-20 मिनटं आमच्याकडे बसून राहा. ज्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला कॉफी, बिस्किट, अल्प उपहार देतो, गडबड करू नका की आम्हाला जायचं आहे वगैरे. आणि ड्रायव्हिंग इमिडिएटली लगेच तुम्ही ड्रायव्हिंग करू नका. शक्यतोवर जर तुम्ही कोणाला सोबत आणत असाल तर ती चांगली गोष्ट आहे. घरी गेल्याच्या नंतर पुढचे 24 तास काही असं जिम, कसरत किंवा स्ट्रेनस काही ॲक्टिव्हिटी आहे, जड काम तुम्ही करत असाल तर ते अवॉइड करा. ते 24 तास करू नका. झोप व्यवस्थित घ्या, आहार चांगला ठेवा आणि हायड्रेशन मेंटेन करा. एवढंच. फारच छान माहिती दिली मॅडम. मॅडम रक्तदानापूर्वी आणि नंतर काय करायचं याबद्दल तर आपण माहिती दिलीच आहे. आपण बघतो की जेव्हा एखादा विषय खूप महत्त्वाचा असतो तर त्या बाबतीत जनसामान्यांमध्ये काही समज असतात, काही गैरसमज असतात. तर याविषयी काही गैरसमज आहेत का? गैरसमज तर हां, म्हणजे बरेचसे गैरसमज आहे. त्याच्यातले मुख्य काही आहे म्हणजे सुईची भीती. सर्वांना असं वाटतं की अरे सुई खूप मोठी आहे, खूप दुखेल, रक्तदानाने खूप त्रास होईल, काहीतरी होईल. तर असं काही नसतं. फक्त ती सुई टोचताना थोडासा मुंगी चावल्यासारखं होतं, पण त्यानंतर ती प्रक्रिया अतिशय सुरळीत होते, काहीही त्रास होत नाही. म्हणजे जे नियमित रक्तदाते असतात त्यांना तुम्ही विचारू शकतात की काहीही त्रास होत नाही. दुसरं म्हणजे असं की कमजोरी येईल का, मी अशक्त होईल का, तर तेही होत नाही. कारण की जे रक्तदाते असतात, आपली जी प्रक्रिया आहे, आपण जी डोनर स्क्रीनिंग करतो, वैद्यकीय तपासणी करतो, त्याच्यामध्ये जे निरोगी व्यक्ती असतात आपण त्यांनाच रक्तदाते म्हणून स्वीकार करतो. तर त्याच्यामुळे विकनेस येण्याची जी शक्यता आहे ती फार कमी असते. कारण की आपले रक्तपेशी जे आहेत ते 48 तासामध्ये पांढरे रक्तपेशी म्हणजे प्लेटलेट्स झाले, प्लाझ्मा झाला, हे भरून निघतं. लाल पेशी तयार व्हायला टाईम लागतो, परंतु निरोगी व्यक्तींमध्ये फारसा असा फरक पडत नाही. असं आहे. अजून एक गैरसमज आहे की अरे माझा ग्रुप जो आहे तो खूप कॉमन आहे, तर मग मी डोनेट का करावं? कितीतरी लोक आहेत जे डोनेट करू शकतात, रक्तदान करू शकतात, परंतु नाही. जर तुमचा रक्तगट कॉमन आहे, बऱ्याच लोकांमध्ये आढळतो, तर मग त्याची डिमांड पण तितकी जास्त आहे, त्याची मागणी पण तितकी जास्त आहे. तर मग रक्तदान प्रत्येक गटाच्या व्यक्तीने केलं पाहिजे.
आणि शेवटचा म्हणजे असा की इन्फेक्शन होऊ शकतं का, तर नाही. रक्तदान केल्याच्या नंतर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस तर काहीच नसतात, कारण की आपली जी सिंगल यूज नीडल आणि बॅग असते, जी एकदाच ती नीडल वापरली जाते आणि त्यानंतर आपण ती टाकून देतो, तर मग इन्फेक्शनचेही काही चान्सेस नसतात. म्हणजे रक्तदान करणे हे सेफ आहे. बरोबर. फारच अप्रतिम अशी माहिती दिली. आपल्याला ईमेलद्वारे रुपालीजींनी एक प्रश्न विचारला आहे. प्रश्न असा आहे की ब्लड ग्रुपमध्ये RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह असा जो प्रकार आहे हा नेमका काय प्रकार आहे? जसं की ABO असे मुख्य ब्लड ग्रुप आहेत आपले, तर तसा RH हा एक रक्तगट प्रणाली आहे म्हणजे ती. तर त्याच्यामध्ये ज्यांच्या लाल पेशींवरती RH अँटीजन असतो तर त्यांना आपण RHचे जे अँटीजन्स असतात, मुख्य म्हणजे D अँटीजन असतो, तर त्यांना आपण RH पॉझिटिव्ह म्हणतो. D अँटीजन नसेल तर आपण त्यांना RH निगेटिव्ह म्हणतो. तर जसे A, B असे घटक आहेत, तसं RHचा D अँटीजनसुद्धा एक घटकच आहे. आपल्याला चर्चेच्या या वळणावरती एक टेलिफोन कॉलसुद्धा आलेला आहे. शिवानंदजी बोलत आहेत निपाणीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, काही व्यक्ती त्यांचे म्हणजे नातेवाईक असो किंवा घरातले व्यक्ती असो, तसेच इतर व्यक्तींच्यासाठी त्यांनी रक्तदान करायची इच्छा असते, त्यांनी म्हणजे मदत करावी म्हणून. आणि काय होतं, त्यांनी व्यसनी असतात, काही गुटखा, तंबाखू, दारू वगैरे अशा अनेक व्यसन वगैरे त्यांना जडलेला असतो. मग तशी व्यक्ती त्यांनी रक्तदान करू शकतात काय? मग त्यासाठी काही वेगळा पद्धत प्रोसिजर वगैरे आहे काय? तर त्यासाठी तुम्ही त्या लोकांना काय सांगाल? म्हणजे रक्तदान करायला चालतोय काय किंवा काय केले पाहिजे, काय मार्ग? जर व्यसनी लोक असतील तर शक्यतोवर त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही कमीत कमी समजा 48 तास झाले, गेल्या 48 तासात तुम्ही काही मद्यप्राशन केलं नसेल, काही व्यसन केलं नसेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही रक्तदान करू शकता. पण जर अगदीच व्यसन केलेलं असेल तर मग आम्ही शक्यतोवर त्यांचं रक्त अवॉइड करतो. आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपण जी वैद्यकीय तपासणी असते त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात, त्यामधून त्या व्यक्तीची वैद्यकीय जी माहिती असते ती आपण घेतो आणि त्याचा आढावा घेतल्याच्या नंतरच आपण ठरवतो की हा रक्तदाता रक्तदान करण्यास पात्र आहे की नाही. बरोबर. याच अनुषंगाने अजून एक प्रश्न मला उद्भवला आहे मॅडम, तुम्हाला विचारतो की एखाद्या व्यक्तीला शुगर असेल, डायबिटीज असेल, मग असा व्यक्ती रक्तदान करू शकतो काय? शुगरचं असं आहे की जर तुम्हाला डायबिटीज असेल आणि तुम्ही जर इन्सुलिनवरती आहात तर मग तुम्ही रक्तदानास पात्र नाही आहात. पण जर तुम्ही टॅबलेट्स घेत आहात, ओरल हायपोग्लायसेमिक्सवर आहात आणि तुमचं शुगर जे आहे, रक्तातली जी साखर आहे ती कंट्रोलमध्ये आहे, तर मग आणि प्लस तुम्हाला त्याच्याशी निगडित काही म्हणजे स्किनचे अल्सर वगैरे काही दुसरे त्रास नाही आहे, कारण नसांचा काही लोकांना त्रास होतो, वेगवेगळे जे त्रास असतात मधुमेहाशी रिलेटेड ते जर नसले तर, आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या औषधी गेल्या 1 महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये काही बदल केलेला नाही आहे तुमच्या डॉक्टरांनी किंवा तुमचा काही डोज ॲडजस्ट केलेला नाही आहे, तर मग तुम्ही रक्तदानास पात्र आहात. आपल्याला या चर्चेच्या वळणावर अजून एक टेलिफोन कॉल आलेला आहे. विनयाजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, नमस्कार. हा, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की किती वयापर्यंत रक्तदान करू शकतो, असा प्रश्न आहे. धन्यवाद. रक्तदान जे आहे ते त्याचं 18 ते 65 वयापर्यंत करू शकतो. परंतु जर तुम्ही पहिल्यांदा रक्तदान करत असाल तर किंवा तुम्ही नियमित रक्तदाते नसाल तर तुमचं जे वय आहे, वरचं वय आहे ते 60 होतं. आणि जर तुम्ही नियमितपणे रक्तदान करत असाल तर तुम्ही 65 वयापर्यंत रक्तदान करू शकता. धन्यवाद. फार छान माहिती दिली. आपल्याला चर्चा पुढे न्यायचीच आहे, पण वेळ झाला आहे एक छोटीशी विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत जागतिक रक्तदाता दिन याविषयी. तर मॅडम, आपण जागतिक रक्तदाताबद्दल बोलतो आहोत, तर रक्तदाताच्या सेफ्टीसाठी असं काय काळजी घेतली जाते त्याबद्दल सांगा. रक्तकेंद्रांवरती जेव्हा रक्तदाते येतात तर मुख्य म्हणजे आपली प्रश्नावली असते की ते निरोगी आहेत की नाही, त्यांच्यासाठी रक्तदान करणे त्यावेळेसला म्हणजे त्या क्षणाला योग्य आहे की नाही,
ते आपण त्यांच्या प्रश्न उत्तराचा जो इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये ठरवतो. ते जर योग्य असतील म्हणजे पात्र असतील तरच आपण घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे जी नीडल असते ती सिंगल यूज नीडल आणि बॅग आपण जसं मी सांगितलं तर ते एक सेफ्टी मेजर झाला. अजून एक गोष्ट म्हणजे आपले जे टेक्निशियन्स जे असतात, जे ब्लड बँकचे स्टाफ असतात ब्लड सेंटरचे, ते प्रशिक्षित वेल ट्रेंड असतात आणि पूर्णपणे वैद्यकीय निरीक्षणाखाली ही प्रक्रिया होते. तर त्याच्यामुळे ही प्रक्रिया खूप सेफ आहे. आपल्याला ईमेलवरून सुद्धा एक प्रश्न आलेला आहे. राकेशजींनी एक प्रश्न विचारला आहे, ते म्हणजे रक्ताचं क्वालिटी वाढवण्यासाठी असं काय करावं की ज्याच्याने आपलं हृदय तंदुरुस्त राहील किंवा हेल्दी राहील? ॲक्च्युली आहार आणि डाएट आपण तुम्ही चांगला घेऊ शकतात, व्यायाम करू शकतात, कसरत करू शकतात आणि स्ट्रेस नाही घ्यायची. याच्याने आपलं आरोग्य आणि रक्त दोन्हीही छान राहतं. आपल्याला चर्चेच्या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे. छबिल दास आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींना रक्तदान केलेलं चालते का? आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तरी सुद्धा एकदा त्यांना सांगून द्या शॉर्ट. तसं मी आधी सांगितलं तसं की डायबिटीजमध्ये जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल तर तुम्ही पात्र नाही असाल, आणि जर तुम्ही ओरल हायपोग्लायसेमिक्स टॅब्लेट्सवर असाल आणि तुमचा जर डोस जर चेंज झालेला नाही आहे, तुम्हाला काही दुसरे कंडिशन्स नाही आहे, त्रास नाही आहे, तर तुम्ही करू शकता. गेल्या 1 महिन्यात तुमचा डोस किंवा मेडिकेशन जर चेंज झालेले नसतील तर तुम्ही करू शकता. ब्लड प्रेशरचं पण तेच आहे की तुमचं जर ब्लड प्रेशर आपल्याला ठरलेल्या त्या याच्या रेंजमध्ये आहे तर मग तुम्ही करू शकता. परत तेच की तुमचं जर ड्रग्सचा डोस जर चेंज झालेला नाही आहे गेल्या 1 महिन्यामध्ये आणि किंवा मेडिकेशन्स तुमचे जर चेंज झालेले नाही आहेत तर तुम्ही रक्तदानास पात्र आहात. फारच छान उत्तर दिलं आहे तुम्ही आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांचे. मॅडम, आपण रक्तदाताच्या सेफ्टीबद्दल बोललो आहे आणि रक्तदान झाल्यानंतर त्या रक्ताबद्दल त्याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते त्याबद्दल जरा सांगा. नक्कीच. रक्तदान झाल्याच्या नंतर सर्वात पहिले तर आपण त्याची विभाजन करतो वेगवेगळ्या घटकांमध्ये. मुख्य म्हणजे प्लेटलेट्स, लाल पेशी, पॅक्ड रेड सेल्स आपण ज्याला म्हणतो, आणि प्लाझ्मा. नंतर त्या रक्ताचा गट कोणता आहे त्याच्यासाठी चाचणी होते. रक्तातून जे पसरणारे इन्फेक्शन्स असतात, तर जसं की हेपटायटिस, HIV, मलेरिया, सिफिलिस, हेपटायटिस B आणि हेपटायटिस C, तर याच्याशी ज्या टेस्ट असतात त्या संदर्भात ज्या रिलेटेड ज्या टेस्ट असतात त्या आपण टेस्ट करतो आणि मग त्या आपल्या साठ्यात घेतो. मॅडम, तुम्ही सांगताना उत्तर देताना म्हणाल्या की रक्ताचे विभाजन केले जातात, तर रक्त घटकांचे विभाजन का केले जातात? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याला आपण कॉम्पोनेंट थेरपी असं म्हणतो. म्हणजे असं आहे की लाल पेशींचं काम आहे की ते हिमोग्लोबिन वाढवणे. तर मग ज्यांना अनेमिया असेल त्यांना आपण लाल पेशी देतो, ज्यांना रक्तस्राव होत असेल त्यांना आपण प्लेटलेट्स देतो, लिव्हर फेलियर आहे तर त्यांना प्लाझ्माची गरज असते. तर मग ज्याला जितकं हवं आहे, जे हवं आहे तोच कॉम्पोनंट आपण देतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्या सर्व जे कॉम्पोनंट्स आहेत, जे घटक आहेत, त्यांच्या ज्या स्टोरेज कंडिशन्स आणि शेल्फ लाईफ म्हणजे आपण जे साठवण्याची जी पद्धत आहे आणि त्यांची जी शेल्फ लाईफ आहे, वैधता आहे, ती वेगळी वेगळी आहे. तर ते त्या कंडिशन्समध्ये जर ते साठवून ठेवले तर त्यांचं जे इफेक्ट असतो तो चांगला येतो, ते प्रभावशाली ठरतं. तर मग आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिॲक्शन्स. कारण की रक्त संक्रमण केल्याने म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन केल्याने कधी कधी पेशंट्समध्ये रिॲक्शन्स येतात. तर त्या रिॲक्शन्सचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण कॉम्पोनंट थेरपी देतो. जसं की ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत, थंडी येते, चिल्स येतात, रायगर्स येतात, हे सगळे रिॲक्शन्स आहेत. तर यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण लागेल तितकंच आणि लागेल तोच कॉम्पोनंट आपण पेशंटला देत असतो. तर मॅडम, तुम्ही कॉम्पोनंट थेरपीबद्दल बोलतायत, तर मग ते रुग्णांना किंवा गरजूंना कसे उपलब्ध करून देतात? हां, जसं मी सांगितलं की सर्व तपासण्या झाल्या, सगळे टेस्टिंग क्लिअर झाले की मग ते रक्त सुरक्षित असतं आणि आपण आपल्या साठ्यात घेतो. मग जेव्हाही एखाद्या पेशंटसाठी, रुग्णासाठी जेव्हा आपल्याला मागणी येते तेव्हा आपण त्या रुग्णाचं सॅम्पल घेतो आणि आपल्या साठ्यातमध्ये असलेल्या रक्ताशी त्याची टेस्टिंग करतो. ते मॅच होतं आहे की नाही बघतो. त्याच्यासाठी एक स्पेशल टेस्ट असतात, त्याला म्हणतात क्रॉस मॅचिंग टेस्ट. त्या आपण करतो आणि जर आपल्याला वाटलं की हे योग्य आहे त्या रुग्णाला चढवण्याकरता तर
मग आपण ते रक्त त्यांच्यासाठी राखीव ठेवतो आणि इश्यू करतो. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही रक्तदानाबद्दल बोलता आहात. आज आपला विषय रक्तदात्याबद्दल आहे, पण रक्तदानाव्यतिरिक्त तुमच्या विभागात अजून काय काय केलं जातं याबद्दल सांगा. हां, ॲक्च्युली रक्तदानाव्यतिरिक्त जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या चाचण्या होतात, गरजूंना रक्त उपलब्ध करून दिले जातं. तर रक्त केंद्र जे आहे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये, तर तिकडचा साठा निर्माण करून ठेवणे म्हणजे नियमित ठेवणे आणि पेशंटला, रुग्णांना वेळोवेळी रक्ताचा पुरवठा करणे ही जबाबदारी त्या हॉस्पिटलच्या रक्तकेंद्राची असते. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या विभागामध्ये काही वेगळ्या प्रक्रियासुद्धा होतात, जसं की प्लेटलेट डोनेशन, प्लेटलेट फेरेसिस ज्याला आपण म्हणतो. तर एखाद्या व्यक्तीला फक्त आपल्या जर पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स डोनेट करायचे असेल तर तुम्ही तेही डोनेट करू शकतात. त्यामध्ये आपण तुमचे लाल पेशी घेत नाही, फक्त पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स घेतो आणि रुग्णांना ते उपलब्ध करून देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या ज्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत, ज्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये तुमची मदत करतात, तर त्याही तुम्ही डोनेट करू शकतात. त्याला ग्रॅन्युलोसायटोफेरेसिस असं म्हणतात. तर ही प्रक्रियाही केली जाते. त्याच्यानंतर स्टेम सेल हार्वेस्ट, स्टेम सेल कलेक्शन आपण म्हणतो. पूर्वीच्या काळात म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट व्हायचं, आता स्टेम सेल ट्रान्सप्लांट होतं. तर ते स्टेम सेल कलेक्ट करण्याचं काम, त्याची जी प्रक्रिया आहे तीही आम्ही करत असतो. म्हणजे जसं रुग्णांना लागेल त्या हिशोबाने त्या प्रक्रिया आम्ही करत असतो. अजूनही काही प्रक्रिया आहे म्हणजे त्या उपचार म्हणून रुग्णांवरती केल्या जातात, जसं की थेरप्युटिक ल्युकाफेरेसिस, ल्युको रिडक्शन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे जे कॅन्सरचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये पांढऱ्या पेशी ज्या असतात त्यांचं प्रमाण इतकं वाढून जातं की त्यांचं जे रक्त आहे ते घट्ट होतं, रक्तपुरवठा पुरेसा होत नाही शरीरामध्ये आणि मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर ते कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून आपण एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणून त्यांची जी पांढरी पेशी आहे ते कमी करण्याचं काम करतं. तर ही जी विशेष प्रक्रिया आहे ही रुग्णांमध्ये केली जाते. त्याचप्रमाणे जर तुमच्या प्लाझ्मामध्ये काही अँटीबॉडीज असतील, काही अशा गोष्टी असतील ज्या आपल्याला गरजेच्या नाही आणि हानिकारक आहे, त्या काढून टाकण्याचंही काम केलं जातं. त्याला म्हणतात आपण थेरप्युटिक प्लाझ्मा एक्सचेंज. तर अशा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत ज्या आमच्या विभागात केल्या जातात. काही रक्तदात्यांवरती केल्या जातात, काही रुग्णांवरती केल्या जातात. बरोबर. मॅडम, तुम्ही चर्चेच्या दरम्यान तुम्ही असं सांगितलं की कॅन्सरचे जे रुग्ण असतात त्याबद्दलची तुम्ही थोडीशी माहिती सांगितली. तर आपल्याला ईमेलद्वारे रमेश जगदाळेजींचा एक प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे नॉर्मल रक्त आणि जे कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर झालेला आहे यामध्ये काय फरक असतो आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय डिफरन्स काय आहे? नॉर्मल रक्त म्हणजे आपण कॅन्सरच्या पेशंट्सबद्दल बोलूया, कारण की कॅन्सर हे बऱ्याच प्रकारचे असतात आणि आपल्या विषयाशी संबंधित जर बोलायचं झालं तर कॅन्सरचे पेशंट्स रक्तदान करू शकत नाही. निरोगी व्यक्तीच रक्तदान करू शकतो आणि कॅन्सर हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि भरपूर फरक असतो त्यांच्यामध्ये. तो एक वेगळाच विषय आहे कम्प्लिटली आणि खूप मोठा विषय आहे. याच अनुसरून अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे की जो ब्लड डोनेशन करतोय तर त्याच्या ब्लडचं कॅन्सरच्या निगडीत काही टेस्टिंग्स केले जातात का, आणि जर त्याच्यात काय सापडलं तर ते डोनरला कळवलं जातं का? नाही. आपल्या म्हणजे FDA औषध आणि अन्न जे प्रशासन आहे त्यांचे जे निकष आहे त्याच्यामध्ये कॅन्सरच्या टेस्टिंग्स अशा नाही आहेत. त्याच्यामुळे आपण कॅन्सरसाठी होणाऱ्या कोणत्या टेस्टिंग्स आपण रक्तकेंद्रामध्ये रक्तदात्यांमध्ये करत नसतो. ठीक आहे मॅडम, आपण खूपच छान माहिती दिली आहे. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक रक्तदाता दिन या विषयावरती, आणि आपण ब्रेकवरती जाण्याआधी रक्तदान कसं करावे त्याच्याबद्दलची भरपूर सारी माहिती घेतलेली आहे. आता रक्तदान आपण नेहमी युजली आपण एमर्जन्सीमध्ये जास्त करतो असं आपण पाहतो. तर एमर्जन्सीमध्ये रक्तपुरवठा कसा केला जातो याबद्दल जरा सांगा आम्हाला. हां, नक्कीच. त्यासाठी ई रक्तकोश नावाचं माध्यम आहे, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता.
ते असं सॉफ्टवेअर आहे जे सर्व रक्तकेंद्रांना जोडण्याचं काम करतं. त्या सॉफ्टवेअरवर जर तुम्ही त्या माध्यमावर तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला तुमच्या राज्यातल्या तुमच्या एरियामध्ये जितक्याही रक्तकेंद्र आहेत, रक्तपेढ्या रक्तकेंद्र आहेत, त्यांची तुम्हाला यादी दिसेल आणि त्यांचा स्टॉक दिसेल की त्यांचा रक्ताचा साठा दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यावरून म्हणजे तुम्ही मदत घेऊ शकतात. आणि ते आपल्यासाठी एमर्जन्सीजमध्ये खूप महत्त्वाचं असतं, कारण की एका रक्तकेंद्रामधून दुसऱ्या रक्तकेंद्रांना म्हणजे रक्त पुरवलं जाऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपले व्हॉलंटरी ब्लड डोनर्स असतात, म्हणजे स्वइच्छेने रक्तदान करणारे जे रक्तदाते असतात, जे नियमित रक्तदान करणारे रक्तदाते असतात, त्यांची एक यादी असते. तर त्यांना संपर्क साधू शकतो आपण आणि त्यांना रक्तदानास म्हणजे मदत करू शकतात ते आपल्याला अशा सिच्युएशन्समध्ये. बरोबर. मॅडम, तुम्ही सांगितलं एमर्जन्सीमध्ये एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झाला किंवा काय झालं तर त्याच्यामध्ये काय करावं. पण अशी कोणती व्यक्ती आहे का ज्यांना क्रॉनिक म्हणजे वारंवार रक्तदान करायची किंवा रक्ताची गरज असते, तर असे कोणते पेशंट्स आहेत का? हां, असे पेशंट्स म्हणजे थॅलेसेमिया हा जो आजार आहे, तर आमच्याकडे रोज थॅलेसेमियाचे पेशंट्स येतात. तर त्यांचं जीवन रक्तावरतीच असतं, रक्तसंक्रमणावरतीच असतं. तर त्यांना दर 15 ते 20 दिवसांना त्यांना रक्तसंक्रमण ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज असते. परत अजून कॅन्सरचे पेशंट्स आहेत, त्यांना नियमितपणे नाही पण अनेक वेळा त्यांना ब्लडचा जो कॅन्सर आहे त्या पेशंट्सला अनेक वेळा रक्तसंक्रमणाची गरज असते. तसं ऑटो इम्युन कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये अनिमिया, ऑटो इम्युन जे अनिमिक कंडिशन्स आहे, हिमोलिटिक अनिमिया, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना नियमितपणे रक्तसंक्रमणाची गरज पडते. आपल्याला एक कॉल आला होता मधुकर देशपांडेजी यांचा. त्यांनी एक फार सुंदर असा प्रश्न विचारला आहे. प्रश्न आहे की रक्तवाढीसाठी शाकाहारी जेवण करावं की मांसाहारी जेवण करावं, याबद्दल जरा सांगा. ॲक्च्युली शाकाहारी करावं की मांसाहारी हा थोडासा पर्सनल चॉईस आहे. परंतु शाकाहारी लोकांसाठी असं आहे की तुम्ही ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे असे गोष्टी तुम्ही सेवन करू शकतात. लोहाच्या भांड्यांमध्ये तुम्ही अन्न शिजवू शकतात, पालेभाज्या खाऊ शकतात, गूळ खाऊ शकतात. गुळासोबत प्रोटीनही लागतं तर तुम्ही शेंगदाणे खाऊ शकतात, कारण की हीम आणि ग्लोबिन असे 2 कॉम्पोनंट्स असतात ज्याच्याने हिमोग्लोबिन बनते. तर आयर्नसोबत तुम्ही प्रोटीनसुद्धा घ्यावं जेणेकरून तुमचं रक्त वाढण्यास मदत होईल. बरोबर. मॅडम, आपण रक्तदाता दिनबद्दल बोलत आहोत, तर आपली जी तरुण पिढी आहे त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? हां, खूप छान प्रश्न आहे हा. जनजागृती करू शकतो आपण. जे शाळा आणि कॉलेजेस आहेत तिथे आपण कॅम्पेन्स घेऊ शकतो, ओरिएंटेशन प्रोग्राम्स घेऊ शकतो, पोस्टर कॉम्पिटिशन्स आपण ठेवू शकतो ज्याची थीम ब्लड डोनेशन ठेवू शकतो, रांगोळी कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, म्हणजे अशा छोट्या छोट्या लेवलला आपण हे करू शकतो. ग्रुप ॲक्टिव्हिटीज ठेवू शकतो, म्हणजे जे रक्तदानास पात्र नाही आहेत त्यांना अशा ग्रुप ॲक्टिव्हिटीज देऊ शकतो जे शिबिरांमध्ये काहीतरी करतील जेणेकरून त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पण होईल आणि प्लस त्यांना ओरिएंटेशन पण होईल की रक्तदान ही प्रक्रिया कशी असते, म्हणजे सर्वांनी केली पाहिजे, एक जनजागृती पण होईल. अजून एक गोष्ट म्हणजे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा आपण पुरेपूर उपयोग करू शकतो. जसं सगळी लोक आता काही जेवणाचा पदार्थ बनवला की त्याचं स्टेटस ठेवतात, तर मग तसं तुम्ही रक्तदान केलं आहे तर तुम्ही स्टेटस ठेवा, मेन्शन करा लोकांना. परत रील्स बनवा, पोस्ट करा, स्टोरीज ठेवा. जे रक्तदान करतायत तुमच्यासोबत अजून 3-4 लोक त्यांना टॅग करा, म्हणजे असं तुम्ही प्रमोट करू शकतात, लोकांना मोटिवेट करू शकतात. आणि या पिढीला तरी हा माध्यम मला असं वाटतं की खूप उपयोगाचा ठरेल. आणि जेव्हा तुम्ही रक्तदान करायला जातात, एस्पेशली जे रक्तदाते असतात त्यांनी एकटं जाऊ नये, त्यांनी सोबत त्यांच्या मित्रांना किंवा मग सहकाऱ्यांना न्यावं. एस्पेशली जे रक्तदान करत नाहीत त्यांना सोबत न्यावं, म्हणजे जेणेकरून त्यांनाही प्रेरणा मिळेल, त्यांचे जे काही गैरसमज असतील ते दूर होतील, त्यांना काही शंका असतील, रक्तदानाविषयी भीती असेल तीही त्यांची निघून जाईल आणि त्यांना प्रेरणा मिळेल रक्तदान करण्यासाठी. तुम्ही चर्चा करत असताना सांगितलं की जे रक्तदान करत नाही त्यांनाही घेऊन जावं, तर तुम्ही काय संदेश द्याल अशा व्यक्तींना? चांगला प्रश्न आहे. कसं आहे की बरेच लोक आहेत ज्यांची इच्छा खूप असते पण ते काही कारणास्तव रक्तदान करू शकत नाही किंवा ते पात्र ठरत नाही. अनेक वेळा जातात शिबिरांमध्ये पण ते पात्र ठरत नाही आणि बरेचदा त्यांच्यासोबत असं होतं, काही लोक आहेत जे कधीच रक्तदान करू शकत नाही. तर अशा लोकांसाठी माझा हाच संदेश आहे की फूल न फुलात पाकळी,
तुम्ही एक कोणतं मोठं कार्य नाही करू शकले तर त्याच्यात तुम्ही खारीचा वाटा म्हणून काही योगदान करू शकता. ते म्हणजे असं की तुम्ही तुमच्या प्रेरणेने दरवर्षी कमीत कमी 4 नवीन रक्तदाते निर्माण होतील अशी त्यांना प्रेरणा देऊ शकतात. 4 नवीन लोक रक्तदान करतील असं तुम्ही त्यांना मोटिवेट करू शकता. बरोबर, फारच छान असा संदेश दिला आहे तुम्ही मॅडम. मॅडम, आपण चर्चा करत असताना तुम्ही म्हणाले की वारंवार ज्यांना रक्तदान करावं लागतं, जे असे पेशंट असतात ते थॅलेसेमियाचे पेशंट्स वगैरे असतात, तर हे काय आजार आहे याबद्दल जरा आम्हाला सविस्तर सांगा. थॅलेसेमिया हा जो आजार आहे त्यांच्यामध्ये जे त्यांचे पेशी असतात ते पूर्ण जगत नाहीत. ते वेळेच्या आधी त्यांचं जे लाईफस्पॅन आहे त्याच्या आधीच ते फुटून जातात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पेशीच बनतात, पण मग त्या फुटत असल्याने त्यांचे जे हिमोग्लोबिन लेवल आहे ते नेहमी कमी राहतं आणि त्यांना नियमितपणे दर 15 ते 20 दिवसांना, जसं मी सांगितलं, त्यांना रक्तसंक्रमणाची गरज असते, ब्लड ट्रान्सफ्युजनची त्यांना गरज असते. तर त्याच्यामुळे त्यांचं जे जीवन असतं ते सगळं रक्तदात्यांवरतीच अवलंबून असतं. मॅडम, आजच्या या वर्षाच्या ज्या जागतिक रक्तदाता दिन आहे याचं काय थीम वगैरे आहे का? हो, त्याची थीम आहे. या वर्षीची थीम आहे गिव्ह ब्लड, गिव्ह होप, टुगेदर वी सेव्ह लाईव्स. हे काय आहे याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा. हे असं आहे की तुम्ही रक्त द्या, एक आशा निर्माण करा. जसं थॅलेसेमियाची मुलं आहेत त्यांचं आयुष्य हे पूर्ण ब्लड ट्रान्सफ्युजनवरतीच असतं. तर त्या मुलांसाठी तुम्ही काय करू शकता? जे नियमितपणे रक्तदान करणारे जे व्यक्ती आहेत, रक्तदाते आहेत, तर ते असे 4 ते 5 जण साधारणपणे समन्वयाने एकत्र येऊन एकमेकांशी कोऑर्डिनेट करून तुम्ही रक्तदानाची एक आखणी करू शकतात की हां, आपण या मुलाला, कारण की एक रक्तदाता दर 3 महिन्याला रक्तदान करू शकतो, परंतु या मुलांना दर 15 ते 20 दिवसांना रक्त लागतं. तर मग त्यासाठी 4 ते 5 जण जर एकत्र आले आणि त्यांनी एखाद्या मुलाला अडॉप्ट केलं तर मग त्याच्या रक्ताची सोय तुम्ही करू शकता. तर हे त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. हाही तोच संदेश आहे की ज्यांना रक्त लागतं त्यांना एक आशा द्या, त्यांची मदत करा आणि त्यांचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता. टुगेदर वी सेव्ह लाईव्स म्हणजे सगळे एकत्र येऊन आपण त्यांना एक नवीन जीवनदान देऊ शकतो. वा, फारच छान माहिती दिली. मॅडम, अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे की एखाद्या व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताचे तुम्ही बोलले की खूप सारे घटक असे बनतात आणि तसे तुम्ही कलेक्ट करतात, तर अशा प्रकारे किती लोकांचे आपण जीव वाचवू शकतो? एका युनिटने म्हणजे एखादा रक्तदाता जेव्हा रक्त देतो तर तो 3 लोकांचे जीव वाचवू शकतो. कारण की त्याचं जे रक्त असतं ते 3 घटकांमध्ये विभाजन होतं. जसं रेड सेल्स झालं, प्लेटलेट झालं, प्लाझ्मा झालं, तर 3 वेगळ्या लोकांचे तुम्ही एका वेळेला जीव वाचवू शकता. बरोबर. मॅडम, तुमचा अनुभव एवढा छान आहे, तर तुमच्या रुग्ण अनुभवामधून एखादा स्मरणात राहिलेला कोणता रुग्ण आहे का, की कोणी डोनर आहे का, त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. रुग्णही आहे आणि डोनरही आहे. अच्छा. तर रुग्ण असा की म्हणजे जसं रक्तदान का करावं माणसाने आणि नियमितपणे रक्तदान का व्हावं, तर त्याचं महत्त्व मला ती परिस्थिती जेव्हा आली तेव्हा मला कळालं की एक बाई होत्या, त्या आमच्या रक्तकेंद्रात आल्या अगदी म्हणजे धावत रडत की मला रक्ताची गरज आहे, मुलावर शस्त्रक्रिया करायची आहे आणि गंभीर परिस्थिती आणि मला अमुक इतके युनिट्स लागणार आहेत, तर प्लीज मला द्या. आणि नेमकं आम्ही त्याचं सॅम्पल घेतलं, टेस्टिंग केली. त्याचा जो गट होता त्याचा साठा आमच्याकडे पुरेसा नव्हता. आम्ही त्यांना कल्पना दिली, सांगितलं, पण त्या अगदी रडायला लागल्या, रिक्वेस्ट केली की प्लीज माझं ब्लड घ्या पण माझ्या मुलाला वाचवा. बरोबर. तर हे शक्य नाही आहे, कारण म्हणजे लगेच तर शक्य नाही आहे. मग आम्ही त्यांना समजवलं तसं की बऱ्याच प्रक्रिया होतील, मुख्य म्हणजे तुमचा गटच आम्हाला माहीत नाही आहे, तो जर मॅच नाही झाला तर आम्ही काय करणार. पण मग आमची जी टीम असते तर आम्ही इतर रक्तकेंद्रांना संपर्क साधला आणि त्यांना ते रक्त अवेलेबल करून दिलं. पण तेव्हा असे काही घटना होतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे यार, रक्तदानाची किती गरज आहे, म्हणजे जनजागृतीची किती गरज आहे. आणि रक्तदात्यांबद्दल जर तुम्ही विचाराल तर असे अनेक रक्तदाते आहेत जे खूप महान कार्य करतात. पण एक आहे ज्याच्याबद्दल मला उल्लेख करायचा आहे. त्याचं असं होतं की मी माझ्या आरोग्याची काळजी जर घेतली तरच मी एखाद्याचा जीव वाचवू शकेल आणि माझ्या आरोग्याची काळजी घेणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
तर तो एक संदेश देऊन गेला की सुरक्षित रक्तासाठी रक्तदाता सुरक्षित असणं किती महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे, बरोबर. फारच अप्रतिम अशी माहिती दिली मॅडम. आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आता प्रेक्षको, आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे hellodoctor2026@gmail.com. आम्ही यूट्यूब, फेसबुक आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.